देवाला भोग तर चढवलाच आहे. आता जाऊ आपल्या कर्ममंदिरात म्हणजेच फॅक्टरीमध्ये. चला आता आपण जाणून घेऊ बाप्पाचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे मोदक हे कशा रीतीने बनतं. मोदक बनवण्याचा मुख्य पदार्थ म्हणजे दूध. दुधाचीच क्वालिटी जर चांगली नसेल तर तुम्हाला पण माहिती आहे की मोदक देखील चांगल्या क्वालिटीचं बनणार नाही. आणि त्याचमुळे आम्ही आमचं दूध आमच्याच गोठ्यातून मागवतो. आमच्याकडे दूध तब्बल 5 ते 6 वाजता सकाळी येतं आणि त्यानंतर थेट ते जातं क्वालिटी टेस्टिंगसाठी. क्वालिटी टेस्टिंगमध्ये अप्रूव्ह झाल्यानंतरच आम्ही जातो मावाच्या प्रोसेससाठी. आता जाणून घेऊ मोदक बनवण्याची दुसरी विधी. तुम्हाला तर माहितीच आहे, मावा जर छान रीतीने नाही बनला तर मोदकही चांगल्या रीतीने बनत नाही. त्याचमुळे आम्ही टेम्परेचर आणि हायजीन या दोन्ही गोष्टींची लक्षपूर्वक काळजी घेतो. आता आपण जाणून घेऊ मोदक बनवण्याची तिसरी विधी. आमच्या इथे विविध प्रकारचे मोदक बनले जातात म्हणजे रोज, केसर, पिस्ता आणि आणखी 20 प्रकाराचे मोदक आमच्या इथे बनले जातात. आमच्या इथे हे सगळे मोदकाची जी सामग्री असते ती हाय क्वालिटी आणि प्रीमियम असते. आता आपण जाणून घेऊ मोदक बनवण्याची चौथी विधी. जसं तुम्ही बघताय इथे विविध प्रकारचे मोदक तयार होत आहेत. हे सगळे प्रकारचे मोदक तयार झाल्यानंतर याची व्यवस्थित रीतीने पॅकिंग होते आणि त्यानंतर आपल्या 21 स्टोर्समध्ये याचं ट्रान्सपोर्टेशन होतं. मान गए क्यों गौरव स्वीट्स. जाणून घ्या या गणेश चतुर्थीत की गौरव स्वीट्सचेच मोदक का. चला मिळून साजरा करू गणेश चतुर्थी गौरव स्वीट सोबत. तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा.